अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, त्याचबरोबर या परिसंवादाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, अभ्यासक, संशोधक आणि या साहित्याच्या मेळ्यामध्ये साहित्यविषयक चर्चा ऐकण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्वप्रथम हे साहित्य संमेलन ज्या औरंगाबाद शाखेतर्फे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे त्या शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, गेली जवळजवळ 20 वर्ष मुस्लिम मराठी साहित्य परिषदेच्या अनुषंगानं मुस्लिम मराठी साहित्यिकांचं साहित्य मराठीच्या मुख्य प्रवाहात यावं आणि या साहित्यिकांना मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांच्या साहित्याची एकूणच मीमांसा व्हावी या दृष्टीनं प्रयत्न करणारे आदरणीय बिन्नूर सर, आदरणीय सोनवणे सर आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ प्राध्यापक शहाजिंदे सर, नदाब सर, या संमेलनाचे सर्व पूर्वाध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष आणि मित्र, मला जो विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो विषय आणि मला देण्यात आलेला वेळ यांच्यामध्ये खूप मोठी असं कॉन्ट्रास्ट होऊन बसलेला आहे. भारतीय मुस्लिमांच्या समस्या व त्याचे मराठी साहित्यातील चित्रण असा एक साधारणतः विषय माझ्या समोर आपण ठेवलेला आहे. मला जेवढा वेळ उपलब्ध आहे त्या उपलब्ध वेळेमध्ये आणि मी स्वतःवरती घालून दिलेल्या बंधनाच्या अधीन राहून मराठी कादंबरीतील मुस्लिम समाज आणि मराठी आत्मचरित्रांच्या मध्ये जे एक मुस्लिमांचं चित्रण आलेलं आहे त्याविषयी जेवढी म्हणून काही निरीक्षणं कमीत कमी वेळात नोंदवता येतील तेवढ्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. खरं तर मराठीचा प्राध्यापक म्हणून गेले 15 वर्ष काम करत असताना, मराठी वाङ्मय वाचत असताना कथा, कादंबरी, कविता, नाटक एक अस्वस्थ करणारा प्रश्न नेहमीच मुस्लिमांनीही आणि मुस्लिम नसलेल्यांनीही उभा केला की साहित्यात येणारं मुस्लिमांचं चित्रण जे आहे ते चित्रण खरोखरीच मुस्लिमांना न्याय देणारं आहे का? जेवढी मान्यवर मंडळी माझ्या सानिध्यात आली, साधारणतः मला आठवते 2001 सालचा मुस्लिम मराठी साहित्य संमेलन जे कोल्हापूरमध्ये आम्ही भरवलेलं होतं, त्यावेळीही या विषयाच्या संदर्भामध्ये साधक बाधक स्वरूपाची चर्चा झालेली होती. खरं तर या गोष्टीला आता 8 वर्ष झाली. त्या संमेलनातही काही एक विधानं मी केलेली होती. नुकताच माझा PhDचा अभ्यास त्यावेळी सुरू होता. गेल्या 7-1 वर्षामध्ये मुस्लिम मराठी साहित्य, त्या अनुषंगानं असणारं चित्रण याचा वेध घेऊन PhD झाली. त्यानंतर नकळतपणे असं वाटायला लागलं की मुस्लिमांची आत्मचरित्र जी आहेत त्या आत्मचरित्राच्या संदर्भामध्ये जितकी म्हणून चर्चा व्हायला हवी ती झाली नाही. त्याच्या संदर्भातला एक प्रोजेक्ट पूर्ण झाला. भारतीय मुसलमान जे आहेत त्या भारतीय मुस्लिमांची एकूणच समस्या काय आहेत, भारतीय मुसलमान कसा आहे, भारतीय मुस्लिमांचं या देशाच्या एकूणच विकासामध्ये कोणत्या स्वरूपाचं योगदान आहे आणि असं असून देखील भारतीय मुस्लिमांच्याकडे ज्या पद्धतीनं गेल्या 50-60 वर्षामध्ये पाहिलं जातं, याचा वेध घेण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय मुसलमान वर्तमान आणि भविष्य अशा पद्धतीचा एक वैचारिक ग्रंथही या दरम्यानच्या कालावधीमध्ये प्रकाशित झाला आणि त्या आधारे काही एक विधानं या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी जे जाणार आहे ते कादंबरीच्या क्षेत्राकडे जाणार आहे. 2001 साली जेव्हा मी या कादंबरीच्या संदर्भामध्ये अभ्यास करायला सुरुवात केलेली होती त्यावेळी माझ्या समोर जे काही मला उपलब्ध असणारं साधन म्हणून साहित्य होतं संशोधनाचं,
त्यामध्ये एक विचार सरसकट असा मांडला गेलेला होता की मराठी कादंबरीच्या क्षेत्रामध्ये मुस्लिमांचं फक्त आणि फक्त नकारार्थी स्वरूपाचं चित्रण केलं गेलं. म्हणजे मराठी कादंबरीमध्ये आतापर्यंत आलेला जो मुस्लिम आहे, मग तो मुस्लिम व्यक्ती म्हणून असेल, मुस्लिम समाज म्हणून असेल, याचं चित्रण जे आहे ते चित्रण नकाराच्या पार्श्वभूमीवरतीच केलं गेलं. आणि या संदर्भातले काही दाखले माझ्याही समोर आले. काही पुस्तकं जी आहेत ती पुस्तकं आली, काही मंडळींनी जे लेख लिहिलेले होते ते लेखही आले. आणि मलाही असं वाटायला लागलं की या देशामध्ये असणारा आणि विशेषतः महाराष्ट्राच्या मातीमध्ये गेली अनेक वर्ष आपलं सांस्कृतिक सामाजिक जीवन जगणारा मुस्लिम समाज खरोखरीच निगेटिव्ह पद्धतीनं या सगळ्या साहित्यामध्ये आला का? हा खरं तर प्रश्न मी माझा स्वतःलाच विचारलेला होता. मला हा एक गुंता नकळतपणे सोडवायचाच होता. एक 2, 4, 5 मंडळी एका विशिष्ट पद्धतीनं जर काही मांडणी करत असतील तर ती मांडणी योग्य आहे की अयोग्य आहे, आणि त्या मांडणीला संशोधनाच्या पातळीवरती आपण काही न्याय देता येईल का, असा एक हेतू माझ्या डोळ्यासमोर होता. आणि त्या अनुषंगाने मी कादंबरीचा विचार करायला सुरुवात केली. या कादंबरीच्या प्रक्रियेमध्ये माझं मी स्वतःच काही भाग पाडले. मग त्यामध्ये ऐतिहासिक कादंबरी आहे, मराठीच्या वाङ्मयामध्ये अतिशय महत्वाचं योगदान देणाऱ्या वास्तववादी कादंबरी आहेत, सामाजिक कादंबरी आहे, लोकप्रिय कादंबरी आहेत, महानगरीय कादंबरी आहे, मुस्लिम कादंबरी आहे, दलित कादंबरी आहे. आणि हे करत असताना पहिली मराठीतील कादंबरी जी आली यमुना पर्यटन, तिथून ते 2004 पर्यंत जेवढ्या म्हणून कादंबऱ्या मला उपलब्ध झाल्या, ज्यांनी म्हणून मला सांगितलं की अमक्या अमक्या कादंबरीमध्ये मुस्लिमांच्या संदर्भामध्ये एका दुसरं विधान आहे, वाक्य आहे, अशा पद्धतीच्या जवळजवळ 700 कादंबऱ्यांचा अभ्यास मी माझ्या पद्धतीनं करायचा प्रयत्न केला. जवळजवळ 2.5 ते 3 वर्षाचा असा तो दीर्घ कालावधी होता. आणि हे केल्यानंतर जेव्हा मी माझ्या संशोधनाची मांडणी करायला लागलो, तेव्हा मात्र मला अतिशय वेगळ्या स्वरूपाचं चित्र माझ्या समोर येताना दिसायला लागलं की मराठी कादंबरीतील मुस्लिम समाज जो आहे, तो मुस्लिम समाज निगेटिव्ह पद्धतीनं, नकारार्थी पद्धतीनं जिथं जिथं मांडला गेला, त्यांची क्रायटेरिया केल्यानंतर एक जाणवलं मात्र की ऐतिहासिक कादंबरीमध्ये येणारा मुस्लिम समाज हा बहुतांशी लोकांनी नकारार्थीच मांडला. आता ऐतिहासिक कादंबरीची एक परंपरा आहे. साधारणतः हरिनारायण आपटे, नाह आपटे, नावी बापट, नाथ माधव या मंडळींनी जे काही लेखन केलं, साधारणतः 19व्या शतकाच्या अखेरला आणि 20व्या शतकाच्या पहिल्या टप्प्यामध्ये, या मंडळींच्या सगळ्या लेखनामध्ये मुस्लिम जो आला तो मात्र अतिरेकीच आला. मुस्लिम जो आला तो क्रूर आला, विकृत आला. मुस्लिम जो आला तो बलात्कारी आला, दरोडेखोर आला. मुस्लिम जो आला तो जमातवादी आला. म्हणजे या 4-5 मंडळींच्या त्या कालावधीमध्ये मुस्लिम समाजाचं जे चित्रण आलं ते अशा पद्धतीचं की त्याच्या वर्णनापासून हे सुरुवात व्हायचं. जे मुस्लिमाचं वर्णनच अशा पद्धतीनं करायचं की वाचणाऱ्याच्या मनामध्ये पहिल्या क्षणीच एक चीड आणि संताप निर्माण व्हावा. मग त्याचा तो अंगरखा, त्याची दाढी, त्याच्या डोळ्यात असणारा सुरमा, त्याची टोपी, हे अशा पद्धतीने रंगवलं जायचं, भडकपणे केलं जायचं की ऐतिहासिक कादंबरीमध्ये येणारा मुस्लिम जो आहे तो मुस्लिम या बहुतांशी सगळ्या मंडळींनी हिंदू मुस्लिम या पद्धतीनेच तो चित्रित झाला. मुस्लिम म्हणजे या देशावरती आक्रमण करणारे, या देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का देणारे, अशा पद्धतीची प्रतिमा जी आहे ती ऐतिहासिक कादंबरींच्या पहिल्या टप्प्यामध्ये आली. आता हे जे मी सांगतो आहे त्या सांगण्याच्या आधारेच कदाचित जी काही लेख वगैरे लिहिले गेले ते सामान्यपणे या आधारावरती आले. मी जरासा पुढे आलो
आणि साधारणतः 50च्या दशकानंतर ज्या काही ऐतिहासिक कादंबऱ्या आल्या त्या ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या मध्ये मात्र मुस्लिमांचं चित्रण जसं त्यांनी केलं तसं आलं नाही. हा सगळ्यात महत्वाचा भाग होता. काय झालं इथं? खरं तर नाचं इनामदारांच्या झेप आली, झुंज आली, शहनशाह आली, राऊ आली, विश्वास पाटलांची पानिपत आली, चंबळेच्या पलीकडे सशम देसाईंची कादंबरी आली. या कादंबऱ्यांच्या मध्ये येणारा मुस्लिम जो आहे तो मुस्लिम मानवतेच्या पातळीवरती पहिल्यांदा चित्रित होताना दिसतो आहे. म्हणजे ज्या पद्धतीचं चित्रण पहिल्या टप्प्यात झालेलं होतं त्या चित्रणाला थोडासा धक्का देण्याचं काम जे आहे ते इनामदारांनी पहिल्यांदा केलं. खरं तर आमच्या संपूर्ण ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या मध्ये औरंगजेब जो आहे तो औरंगजेब प्रचंड खलनायकी वृत्तीचा अशा पद्धतीने दाखवला गेला. म्हणजे असं ठरवलंच गेलं की औरंगजेब ही एक संपूर्ण काळी प्रतिमा आहे. या माणसामध्ये कुठल्याही स्वरूपाचा पॉझिटिव्ह स्वरूपाचा रंग असूच शकत नाही अशी एक भूमिका या मंडळींनी घेतलेली होती. नाह आपटे, हन आपटे वगैरे ही सगळी जी मंडळी होती ती. पण हे पहिल्यांदा घडलं ऐतिहासिक कादंबरीमध्ये की नाचं इनामदाराने औरंगजेबाची प्रतिमा एक माणूस म्हणून रेखाटली. औरंगजेब आक्रमक आहे यात काही वादच नाही आहे, पण औरंगजेब जो आहे तो पुत्र, पिता, प्रियकर या सगळ्या पातळीवरती येताना दिसतो आहे. इनामदारांनी औरंगजेब मांडत असताना तो स्वतःचं काम स्वतःच करतो, तो टोप्या तयार करतो, कुराणच्या प्रती तयार करतो. या पद्धतीचं एक पॉझिटिव्ह सेन्स असणारं चित्र जे आहे ते त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला. ऐतिहासिक पात्रांच्या मध्ये मुस्लिम स्त्रियांचं वर्णन कधी आलेलं नव्हतं. पुन्हा इनामदारांच्याकडे जायची पाळी येते. पहिल्या सगळ्या कादंबऱ्यांच्या मध्ये मुस्लिम स्त्रीचं जे चित्र आलं ते चित्र फक्त दासीपुरतं मर्यादित आहे किंवा नावापुरतं मर्यादित आहे. इथं मात्र पहिल्यांदा असं घडलं की त्यांच्या राऊ कादंबरीच्या निमित्तानं मस्तानी जी आली किंवा चंबळेच्या पलीकडच्या कादंबरीमध्ये येणारी दिलरस बानू जी आली ती मात्र स्त्री आणि तिच्या सगळ्या वैशिष्ट्यासहित ती येताना दिसते आहे. म्हणजे काहीतरी घडत होतं गेल्या 51 वर्षामध्ये साहित्याच्या प्रक्रियेमध्ये आणि ऐतिहासिक कादंबरीच्या प्रक्रियेमध्ये काहीतरी घडत होता. कालच्या 10-1 वर्षापूर्वी आलेली पानिपत विश्वास पाटलांची, या पानिपत मध्ये इब्राहिम खान गार्दी जो येतो तो केवळ खलनायक म्हणून येत नाही, त्याचं चित्र जे येतं ते माणूसपणाच्या पातळीवरती चित्रित झालेलं अशा पद्धतीचं चित्र येताना दिसतं. म्हणून ऐतिहासिक कादंबरीचा जेव्हा आपण परिप्रेक्ष्य बघायला सुरुवात करतो तेव्हा एक विधान करतो आणि मी पुढच्या टप्प्यावरती जातो आहे की ऐतिहासिक कादंबरी पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीचं चित्रण मुस्लिमांचं झालेलं होतं ते एकांगी स्वरूपाचं होतं, मुस्लिमांना खलनायक ठरवणारं होतं. पण 1950 नंतर मात्र यामध्ये खरोखरीच एक मानवतेच्या अंगानं पाहण्याची दृष्टी साहित्यिकांना आपल्या मनात ठेवली असं एक विधान उपलब्ध साहित्याच्या आधारे आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतं. ऐतिहासिक कादंबरींच्या नंतर थोडंसं सामाजिक कादंबऱ्यांच्याकडे जाऊया आपण. खरं तर सामाजिक कादंबऱ्यांच्या मध्ये ही बाब जराशी अधिक प्रकर्षानं जाणवते की काही मंडळींनी हेतुपूर्वकच मुस्लिमांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. अशा काही मंडळींची नावं फक्त मी तुमच्यासमोर मांडतो आहे. कधी काळी जर या कादंबऱ्या आपल्या हातात जर आल्या तर या कादंबऱ्यातलं चित्रण बघितल्याबरोबर आपल्या लक्षात येईल की काहीतरी चुकतं आहे. त्यामध्ये रानभूल सारखी एबी जोशींची कादंबरी आहे, गांधारी सारखी नादो महानोरांची कादंबरी आहे आणि परशुरामाची सावली रवींद्र पिंगेंची कादंबरी आहे. खरं तर रानभूल मध्ये आणि त्याच्याही पेक्षा मला थोडंसं अस्वस्थ मी यासाठी झालो, नादो महानोरांच्या कादंबरीमध्ये गांधारीमध्ये जी खलनायक म्हणजे कसला खलनायक आहे हा? तो गुंड आहे, बलात्कारी आहे, स्वार्थी आहे, कपटी आहे. अशा माणसांची नावं जी 2 गुंड पात्र आहेत त्यांची नावच महानोरांनी हजरत आणि मोहम्मद अशी ठेवलेली आहेत. मला नेमकं समजलं नाही की मुस्लिमांच्या मध्ये इतर नावं तुम्हाला काय आठवत नव्हती का? हजरत आणि मोहम्मद ही नावं सरळ डायरेक्ट पैगंबराशी संबंधित असणारी नावं
तुम्ही ज्यावेळी ठेवत असता त्यावेळी तुम्हाला नेमकं काय म्हणायचं असतं ते सांगण्यासाठी कुठला परिसंवाद घ्यायची गरज नसते. तुम्हाला जे म्हणायचं आहे ते तुमच्या नावाच्या त्या प्रक्रियेमधूनच काय होत असतं आपल्या समोर येताना दिसतं. परशुरामाची सावली सारखी कादंबरी जी आहे त्या कादंबरीमध्ये सुद्धा रवींद्र पिंगेंनी ज्या पद्धतीचा मुसलमान रेखाटलेला आहे त्यामध्ये असणारा जो श्रीमंत मुसलमान आहे तो सगळ्या दुनियेची वाईट सवयी ज्याला आहेत अशा पद्धतीचा तो त्यांनी रंगवलेला आहे. आणखी काही कादंबऱ्यांचा उल्लेख या ठिकाणी करता येईल. चंदनवाडी गत्रम माडखोलकरांच्या एल्गार श्रीना पेन्शनची कादंबरी 1949 साली जी कादंबरी आली एल्गार, अहो ज्या पद्धतीनं आपण ती वाचायला चालू करतो त्या ठिकाणी एक विधान असं येतं की मुस्लिम कोण ज्यानं पूर्वजन्मामध्ये पाप केलेले आहेत त्याला प्रायश्चित्त म्हणून मुस्लिम जन्म मिळतो, अशा पद्धतीची विधानं येतात. आता असं जर तुम्ही काही मांडत असाल तर तुमच्या मनात काय आहे, जे साहित्याचा विचार करत असताना कशा पद्धतीने करावा वगैरे वगैरे हा बात जरी असला तरी सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीची मांडणी करत आहात ती मांडणी अतिशय वेगळ्या पद्धतीने येते. आणि या कादंबऱ्यांच्या मी अगदी अगदी पटपट पुढे जातोय की या कादंबऱ्यांच्या मध्ये आणखी काही मंडळींची नावं सांगावी लागतील. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे विदा सावरकर. सावरकरांनी ज्या पद्धतीनं काळे पाणीमध्ये मुस्लिम पात्रांची मांडणी केलेली आहे, अहो अतिशय भयानक स्वरूपाचं आहे ते. म्हणजे त्यामध्ये असणारा तो रफीउद्दीन अहमद नावाचं जे पात्र आहे ते पात्र मांडत असताना त्यांनी त्या पात्राची मांडणीच अशी केली की या देशातला यच्चयावत मुस्लिम माणूस जो आहे तो म्हणजे हे रफीउद्दीन अहमद आहे. त्याची मांडणीच अशा पद्धतीची आहे. म्हणजे जर मुस्लिम तुम्हाला बघायचं असेल तर इकडं तिकडं कुठं जाऊ नका, या रफीउद्दीनला फक्त बघा, तुम्हाला या देशातला मुस्लिम जो आहे तो मुस्लिम काय होईल लगेच कळू लागेल. या पद्धतीची मांडणी काळे पाणीमधून विदा सावरकर करताना दिसतात. खानोलकरांची भागडे नावाची एक कादंबरी आहे. या भागडेमध्ये एक 2-3 पात्र आहेत. हसन नावाचं एक पात्र आहे, हसनचा म्हातारा नावाचं एक पात्र आहे, हसनची बायको नावाचं एक पात्र आहे. ही तिन्ही पात्र जी आहेत ती पात्र वाचत असतानाच आपल्या लक्षात येतं की या खानोलकरांचं या पात्राने काय बिघडलेलं आहे कुणाला माहिती आहे. काय एवढा माणूस या माणसांच्या पाठी लागला असेल. म्हणजे तो हसन जो आहे आडदांड आहे, म्हणजे दाखवताना तशा पद्धतीने दाखवलेला आहे. तो आडदांड आहे, प्रचंड ताकदीचा आहे, पण बुद्धू आहे. आडदांड आहे, प्रचंड ताकदीचा आहे, शक्तीचा आहे, पण बुद्धू आहे. ज्याला आपल्या बायकोच्या संदर्भामध्ये कुणी काहीतरी बोलतं तेही त्याला कळत नाही, इतका तो निर्बुद्ध दाखवलेला आहे. आणि त्याची जी बायको आहे, त्या हसनची जी बायको आहे ती बायको इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे, खानोलकर पुढे सांगतात की तिचा पती जो हसन आहे तो हसन तिच्या भावना न समजता तिची जी आंतरिक इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करू शकत नाही आणि आपल्या भावना शमवण्यासाठी ही हसनची बायको कसलाही त्याग करण्यास तयार आहे. अजब आहे सगळं. माझ्या मनात प्रश्न आला, त्या खानोलकरांच्या त्या कादंबरीमध्ये इतरही पात्र आहेत, पण या पात्रांच्या वरती त्यांनी ज्या पद्धतीनं अटॅक केलेला आहे, ज्या पद्धतीनं त्याची मांडणी झालेली आहे, बघितल्याबरोबर आपल्या लक्षात येतं इथं काहीतरी चुकतं आहे. त्याच्यानंतर मी जरा पुढे जातोय की महानगरी एक कादंबऱ्या. खरं तर पहिल्या टप्प्यातल्या ऐतिहासिक आणि मगाशी सांगितलेल्या या ज्या कादंबऱ्या आहेत त्याच्यानंतर मात्र थोडंसं मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं 1950 नंतर एकूणच समाज व्यवस्थेमध्ये बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलतो आहे. चांगली गोष्ट आहे. बदलतो म्हणजे नेमकं काय होतं. महानगरी कादंबऱ्या, ज्या कादंबऱ्यांच्या मध्ये मुंबईचं चित्र बऱ्याच प्रमाणामध्ये येताना दिसत आहे. मुंबईचं मेट्रोपॉलिटन सिटी या पद्धतीचं चरित्र जर बघितलं तर तिथं मुस्लिम खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि या मुस्लिमांचं चित्र महानगरी कादंबऱ्यांच्या मध्ये आलं. फक्त काही लोकांची नावं या ठिकाणी सांगतो. मधुमंगेश कर्णिक माहीमच्या खाडीतून, अरुण साधू मुंबई दिनांकन झिपऱ्या, भाल पाटील वस्ती वाढत्या, भाऊपाध्ये वासुनाका, दिवाकर कांबळी, जयवंत दळवी, चक्र या सगळ्यांनी या ना त्या पद्धतीनं मुस्लिम व्यक्ती आणि समाजाचं चित्रण आपल्या कादंबऱ्यांच्या मध्ये करण्याचा प्रयत्न केला. एक मात्र निश्चितपणे या कादंबऱ्यांचा अभ्यास केल्यानंतर जाणवतं की मुंबईमध्ये असणारा जो मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजातला बहुतांशी वर्ग जो आहे तो झोपडपट्ट्या आणखी खालच्या स्तरावरचं जीवन जगताना दिसतो आहे.
या माणसांना जीवन जगण्याची इतकी प्रचंड भ्रांत आहे की त्या माणसांच्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये त्यांचं जगणं जे आहे ते जगणं ठळकपणे दिसतं. या मंडळींनी, मग ते अरुण साधू असोत, मधु मंगेश कर्णिक असोत, जयवंत दळवी असोत, दिवाकर कांबळे असोत, ही सगळी जी मंडळी आहेत, या मंडळींनी मात्र मुस्लिमांना चित्रित करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये तो खलनायक होऊ नये, जगण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याची जी धडपड आहे त्या धडपडीचं चित्रण या ठिकाणी होताना दिसत आहे. आता मात्र मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं जाणार आहे. मी पहिल्यांदाच एक विधान असं केलेलं होतं की बहुतांशी सर्व समीक्षकांनी मी जोपर्यंत वाचलेलं नव्हतं तोपर्यंत असंच म्हटलेलं होतं की मराठी साहित्यातील मुस्लिमांचं चित्रण हे निगेटिव्ह पद्धतीनं चालं. पण आता मात्र थोडासा वेगळा असा प्रवास आपल्याला करावा लागेल. मराठी साहित्यातील मुस्लिमांचं अतिशय प्रखर वास्तव चित्रण करणाऱ्या ज्या कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्यांचा उल्लेख मी या ठिकाणी करणार आहे. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं बासी मर्ढेकरांची तांबडी माती. तांबडी मातीमध्ये असणारा डीएसपी खान जो आला तो मानवतेच्या पातळीवरती इतका चांगला रंगवलेला आहे. खरं तर मर्ढेकरांची ही जी कादंबरी आली ती कादंबरी 1940 ते 1950च्या दरम्यानची कादंबरी आहे आणि या कालावधीमध्ये हिंदू मुस्लिमांच्या संदर्भामध्ये असणारा या एकूण टोटल भारतीय परिप्रेक्षावरती एक फाळणीला कारणीभूत असणारे अमक तमक, त्यानंतर झालेली फाळणी, त्याच्यानंतरचं ते युद्ध वगैरे वगैरे या सगळ्या पार्श्वभूमीवरती तो डीएसपी खान जो आहे तो खान कथानकाच्या अनुषंगानं सुद्धा खलनायक करण्याची एक चांगली संधी मर्ढेकरांच्या समोर होती. पण त्यांनी मात्र खान रंगवताना देशभक्त, देशप्रेमी आणि देशासाठी जीव द्यायला तयार असणारा अशा पद्धतीचा खान त्या ठिकाणी त्यांनी रंगवला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं व्यंकटेश माडगूळकरांची बनगरवाडी आली. खरं तर बनगरवाडीतला तो आयुब जो आहे, आयुब मुलानी नावाचं जे पात्र येतं, तो आयुब बघितल्यानंतर तो मुसलमान आहे हे आपल्याला वाटतच नाही. तो आयुब जो आहे तो फक्त नावानं मुसलमान वाटतो. त्याचा जगण्याचा संघर्ष जो आहे तो त्या गावातील बनगरवाडीतील ती सगळी जी माणसं आहेत धनगरवाड्यातील, त्या धनगरवाड्यातील माणसांच्या ओसरीवरती तो आयुब जो आहे तो आयुब जगतो आहे. आणि माणुसकीचं नातं किती प्रखर असू शकतं हे आपल्याला त्यातल्या राजाराम मास्तर आणि आयुबच्या नात्यामुळं समजून येतं. माडगूळकरांनी रंगवलेला आयुब जो आहे तोही त्याच पद्धतीचा. नंतर मबा भोसलेंची घसरगुंडी नावाची कादंबरी आली, याच दरम्यान आलेली. त्यामध्ये असणारा अकबर मास्तर जो आहे तोही इतर पात्रांच्या तुलनेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी रंगवलेला दिसतो आहे. आणि मग एक वेगळ्या पद्धतीचं पर्व सुरू झालं. खरं तर या विधानाच्या संदर्भामध्ये मला नाही वाटत कुठला वाद होईल. जी मंडळी या कादंबऱ्या वाचतील की मराठी साहित्यामध्ये मुस्लिमांचं अतिशय परिणामकारक वास्तववादी चित्र जर कुणी केलं असेल तर ते भालचंद्र नेमाडे यांनी केला. भालचंद्र नेमाड्यांच्या झूल असेल, कोसला असेल, जरीला असेल, बिढार असेल, या चारही कादंबऱ्यांच्या मधून मुस्लिम येतो. खरं तर त्या 4 कादंबऱ्या वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की मुस्लिमांची मानसिकता मुस्लिम असून मला कधी कळलीच नाही. काय मांडलं त्यांनी? म्हणजे ती कादंबरी वाचत असताना आपल्या लक्षात येतं की त्यामध्ये प्राध्यापक शेख आहे, प्राध्यापक नखवी आहे. ही प्राध्यापक शेखच्या अनुषंगानं जे काही विश्व त्यांनी मांडलेलं आहे हा इंग्रजीचा प्राध्यापक आहे, लक्षात घ्या. तो इंग्रजीचा प्राध्यापक त्या स्टाफरूम मध्ये असतो आणि भारत पाक 1965च्या युद्धाचा प्रसंग त्यामध्ये त्यांनी घेतलेला आहे त्या झूलच्या अनुषंगानं. आणि सगळा स्टाफरूम जो आहे तो स्टाफरूम त्या प्राध्यापक शेख यांच्याकडं टवकारून बघतोय. खरं तर त्या शेखचा आणि त्या भारत पाकिस्तान युद्धाचा काय संबंध आहे? अहो त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे खरं तर ते वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की प्राध्यापक शेख ज्या वस्तीमध्ये राहतात त्या वस्तीतील काही पोरं रात्री 11, 11:30 वाजता त्या घराच्या खिडकीच्या खाली उभा राहताना त्याला आढळतात. दुसऱ्या दिवशी सकाळी प्राध्यापक शेख आपल्या स्टाफरूम मध्ये सांगतायत की काही पोरं माझ्या तिथं येऊन थांबतात. का बरं थांबत असतील ते? आणि मग त्यांना जे कळतं ते या देशातील मुस्लिमांचं प्रातिनिधिक चित्र आहे, लक्षात घ्या. ते सांगतात प्राध्यापक त्यांना की सर तुम्ही फार घाबरू नका. बघा गंमत कशी आहे. तुम्ही फार घाबरू नका. ती मुलं कशासाठी थांबतात माहितीये का? त्यांना कुणीतरी असं सांगितलं की तुम्ही रात्री 11:30 वाजता रेडिओ पाकिस्तान ऐकता. तुमच्या निष्ठा ज्या आहेत त्या पाकिस्तानशी निगडीत आहेत आणि म्हणून ती ते चोरून ऐकतात. खरंच तुम्ही ते रेडिओ पाकिस्तान ऐकता का?
मला आजही ती अस्वस्थता मी अनुभवतो आहे. जेव्हा प्राध्यापक शेख, त्यांची बहीण घरात आहे, प्राध्यापक शेख आपल्या बहिणीला हे सांगतात, त्यावेळी त्यांची बहीण एक विधान असं करते, अब ऐसा लगता है जैसे किसी पराये देश में रहते हो. ही मानसिकता गेल्या 30-40 वर्षामध्ये आपण अनुभवतो आहोत. या कादंबऱ्यांच्या मध्ये येणारा प्राध्यापक नखवी त्या ठिकाणी आहेत. ही मंडळी जी आहेत, आणि हा खरं तर वर्ग जो आहे तो शिक्षित वर्ग आहे, लक्षात घ्या. आणि या लोकांची मानसिकता ज्या पद्धतीनं नेमाडेंनी मांडलेली आहे, त्या पद्धतीनं एवढ्या ताकदीनं मराठी साहित्यामध्ये आता तरी आलेली दिसत नाहीये. नेमाडे ज्यावेळी अशा पद्धतीनं विधानं करत असतात, त्याचा पुढचा टप्पा आपण राजन गवस यांच्या कादंबरीमध्ये दिसतोय. राजन गवस यांनी दिवाकर नावाचं एक पात्र आपल्या कादंबरीमधून रेखाटलं. तो राजन गवस त्यामध्ये तसंच आहे. त्यामध्ये तो दिवाकर जो आहे तो दिलावर गडकरी नावाचं पात्र आहे. तो दिलावर लेखक आहे आणि आजूबाजूच्या वास्तवानं अतिशय हलचल मांडलेली आहे, अशा पद्धतीचं पात्र ते त्या ठिकाणी येताना दिसत आहे. अगदी खरं तर मला तुम्ही पहिल्यांदा उठवायलाच नको पाहिजे होतं. पहिल्यांदा उठल्यावर बऱ्याच वेळा अन्यायच होतो, म्हणून म्हटलं. तर नेमाड्यांच्या नंतर उद्धव शेळके वगैरे ही सगळी जी मंडळी आहेत, ही मंडळी यामध्ये येताना दिसते आहेत. एकूणच जाता जाता फक्त मुस्लिम मराठी कादंबरीकार आणि मुस्लिम समाजाचं एक फक्त विधान करतो आणि मी या ठिकाणी थांबतो आहे. अतिशय जबाबदारीनं मगाशी एक मी विधान असं केलं की नेमाड्यांच्या सारखं चित्रण मराठी साहित्यामध्ये कुणीही केलं नाही. मराठी साहित्यातल्या कादंबऱ्यांचा प्रवास जर बघितला, अबलापासून सुरू झालेला हा प्रवास आहे. त्याच्यानंतर अंधाराची अश्रू आलं. त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये मोहम्मद शहाजिंदेंचं मी तू आलं. राजन खान यांच्या कादंबऱ्या आल्या. राजन खान यांच्या कादंबऱ्या, शर्यत असेल, काफर असेल, या सगळ्या कादंबऱ्या या ठिकाणी आल्या. पुढच्या टप्प्यामध्ये अतिशय महत्वाची अशी एक कादंबरी आपल्या समोर येताना दिसते आहे, रहबर, जी रफिक सूरज यांची कादंबरी आहे. आणि त्यानंतर शकील शेख यांची जुबा नावाची कादंबरी आली. आता या सगळ्या कादंबऱ्या बघितल्यानंतर मध्ये एक राहिलं, इंधन जी आली ती हबीब दलवाईंची आली. वाद कसलाही असू दे, या वादात मी पडत नाही, पण इंधनच्या माध्यमातून हबीब दलवाईंनी जे मुस्लिमांचं पहिलं चित्र मांडलं, ते खरंच वास्तववादी स्वरूपाचं चित्र होतं. कोकणातला मुस्लिम आणि या मुस्लिमाच्या अनुषंगानं जे काही चित्र आलं, भलेही त्यांना ज्या पद्धतीनं ते मुस्लिमांच्या पर्यंत पोहोचवायचं होतं, ते कदाचित त्यांना ते पोहोचवता आलं नाही. दुर्दैवानं हे घडलं. नंतर पुढच्या टप्प्यामध्ये काफर असेल, शर्यत असेल, या कादंबऱ्या राजन खान यांच्या माध्यमातून आल्या. खान यांची भूमिकाही तीच आहे. खान यांनी अतिशय आक्रमक पद्धतीनं त्याची सगळी मांडणी केली. कदाचित शब्दाची मांडणी असेल आणि ज्या पद्धतीनं शर्यत मधला आशय जो आहे तो आशय असेल, ज्या पद्धतीनं तो मांडायला पाहिजे होता, तो आमच्या मुस्लिम समाजाला थोडंसं काय झालं, पेलला नाही म्हणून असेल कदाचित. पण शर्यतच्या संदर्भात ही इंधन सारखीच अवस्था त्या ठिकाणी झाली. मी तू शहाजिंदे सरांची आली. त्यामध्ये असणारा हमीद आणि त्याचं असणारं ते दुसऱ्या धर्मातील मुलीशी म्हणण्यापेक्षा दुसऱ्या धर्मातील प्राध्यापिकेशी असणारं संबंध, आणि त्यामध्ये त्यांची ही मुस्लिम मानसिकता त्या हनीफच्या माध्यमातून येताना दिसते आहे. भलेही त्यांनी काहीतरी वेगळं केलं, म्हणजे हिंदू मुस्लिम अशा पद्धतीनं, म्हणजे दोन्हीही विवाहित असताना वेगळ्या पद्धतीचा निर्णय घेत असताना देखील तो हनीफ जो आहे, तो हनीफ मात्र मुस्लिम मानसिकतेचा प्रत्यय आपल्याला करून देताना दिसतो आहे. आणि या सगळ्यांच्या तुलनेमध्ये साधारणतः 1999 साली रहबर आली. माझं स्वतःचं तर प्रामाणिक मत आहे, मुस्लिम, आता हे सगळेच कादंबरीकार चांगले आहेतच आहे, पण मुस्लिम मानसिकता, मुस्लिम समस्या, मुस्लिम मुलांच्या असणाऱ्या समस्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुस्लिम स्त्रियांचं आताचं जगणं, या सगळ्यांचं अतिशय मनाला भिडणारं असं चित्र जर कुठं आलं असेल तर ते रफिक सूरजच्या रहबर मध्ये आलं. त्या ठिकाणी तो मांडतानाच खरं तर मला आश्चर्य वाटतं की तो सीएचबी करणारा तो मुलगा जो आहे, तो जेव्हा वर्गात जातो, अहो केवढी विचित्र अवस्था आहे बघा. तो इतिहासचा प्राध्यापक आहे आणि इतिहास शिकवत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आल्याबरोबर तो दचकतो. का दचकतो? त्याला एवढंच माहिती असतं, त्याला वाटतं ते की जेव्हा जेव्हा मी कधी मराठ्यांचा इतिहास शिकवतो तेव्हा तेव्हा समोरची मुलं जी आहेत ती मुलं सावध होतात. आता काय बोलतात बघूया, हे काय चुकीचं बोलतोय का बघूया, शिवाजी महाराजांना अरेतुरे म्हणतोय का बघूया. म्हणजे ही जी अवस्था आहे, ही अवस्था या तरुण पोरांची अवस्था आहे.
आणि मग त्यातला एक सगळ्यात महत्वाचा, सर मला माहिती आहे मी जरा वेळ घेतोय, मी शेवट करतोय, त्यात एक गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी आहे की तो सगळ्या गोष्टी करतो आणि पुन्हा पहिल्या टप्प्यामध्ये तो त्या जमाते इस्लाम अमकं तमकं या सगळ्या गोष्टीच्या विरोधात आहे. पण जेव्हा त्याला लक्षात येतं की मला नोकरी मिळत नाही, माझ्या घरातील कौटुंबिक स्वरूपाच्या अडीअडचणीमध्ये मला कुणीही मदत करत नाही, तेव्हा तो जो शिकलेला जो आहे सलीम, तो सलीम पुन्हा जमातमध्ये निघून जातो. म्हणजे हा जो प्रवास आहे, म्हणजे भारतीय मुस्लिमांच्या संदर्भामध्ये जो एक आरोप केला जातो की ही मंडळी धर्माच्या संदर्भामध्ये प्रचंड कट्टर स्वरूपाची असतात, ती अशी असतात नव्हे, ती परिस्थिती न बनतात, याचं एक सुंदर असं चित्रण रहबरच्या माध्यमातून आपल्या समोर येताना दिसतं. मराठी कादंबरीचा प्रवास हा इतका असा आहे. खरं तर मला खूप या संदर्भामध्ये बोलता येऊ शकेल, पण मला एक विनंती फक्त करायची आहे. मगाशी मला वाटते पठाण सरांचं भाषण ऐकत असताना त्यांचं ते लिखित दिलेलं भाषण बघत होतो आणि त्यामध्ये त्यांनी मराठी विद्यार्थी आहेत अमकं तमकं अशी काही विधानं केलेली आहेत. मला आता थोडंसं असं वाटायला लागलेलं आहे की इतिहासाची मांडणी आणि संशोधनाची पद्धती जी आहे ती पद्धती थोडीशी आपल्याला बदलावी लागेल. एखादं विधान जेव्हा आपण करत असतो, काय होतं बघा की सरसकट विधान जेव्हा एखादं केलं जातं की मराठी साहित्यामध्ये मुस्लिमांचं चित्रण जे आहे ते चित्रण नेहमीच विकृत केलं जातं, अशा पद्धतीचं विधान जर तुम्ही करू लागला तर मग तो नेमाड्यांच्यावरती अन्याय होईल, तो मग त्याच पद्धतीनं उद्धव शेळक्यांच्यावरती अन्याय होईल, मनोहर तल्हारांच्यावरती अन्याय होईल. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, रवींद्र शोभनेंची रक्तध्रुव नावाची कादंबरी कधीतरी वाचा. अहो त्या रक्तध्रुवमध्ये असणारी ती स्त्री सईदा नावाची जी स्त्री आहे, त्या स्त्रीचं दुःख मी समस्त आमच्या मुस्लिम कादंबरीकारांची क्षमा मागून, शहाजिंदे सर तुमची क्षमा मागून सांगतो, जे दुःख रवींद्र शोभनेने त्या मुस्लिम स्त्रीचं मांडलं ते आमच्याही मंडळींना मांडता आलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. रक्तध्रुव वाचत असताना अंगावर शहारे येतात, असं वाटायला लागतं की मी माझ्या समाजाला समजलेलोच नाहीये. जे दुःख तिचं आहे ते दुःख समजून घेण्याची जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून साहित्याच्या क्षेत्रामध्ये वावरत असताना मला आता वाटायला लागलेलं आहे की भले ठीक आहे इतिहासाची पुनर्मांडणी अमकं तमकं या सगळ्या जरी गोष्ट असल्या तरी संशोधक म्हणून जेव्हा आपण साहित्याची मांडणी करत असतो, साहित्य बघत असतो, त्यावेळी आपला दृष्टिकोन जो आहे तो अधिक व्यापक करायला हवा. निश्चितपणे ज्या त्रुटी असतील त्या त्रुटींच्यावरती बोट दाखवूया, पण ज्यांनी खऱ्या अर्थानं एक पॉझिटिव्ह सेन्स ठेवून लेखन केलेलं आहे त्या मंडळींच्या लेखनाचा आदर करून तो या अशा साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या ठिकाणी आणावा, अशा पद्धतीची एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा अध्यक्ष साहेब, एक खंत राहूनच गेली, आत्मचरित्रांच्या संदर्भात मला बोलायचं होतं, संधी दिलीच मी तर त्याही संदर्भात बोलेन, अशा पद्धतीचं आश्वासन देऊन मी या ठिकाणी थांबतो. नमस्कार.